नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनल। शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी व्हिडिओ करून सांगितलं होतं की कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये आणि जो संपूर्ण दक्षिण भारताचा भाग आहे यामध्ये सध्याच्या परिस्थितीत तेथे मित्रांनो वातावरण साफ आहे आणि तेथील कांदा काढणे हे चालू आहे। आणि मित्रांनो त्याचाच परिणाम आपल्याला काल हा बाजार समितीमध्ये दिसला, मार्केटमध्ये दिसला मित्रांनो। आणि काल ज्या दक्षिण भारतातल्या ज्या मित्रांनो मार्केट आहेत, कांदा उत्पन्न बाजार समिती आहेत, यांच्यामध्ये नवीन कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात दाखल झाली। काल जर मित्रांनो आपण चेन्नईला बघितलं तर चेन्नईला मागच्या काही दिवसात 10 गाड्या, 12 गाड्या किंवा 15 गाड्या एवढ्याच प्रमाणात नवीन माल हा दाखल होत होता। मात्र मित्रांनो काल चेन्नईला नव्या गाड्याची जी संख्या होती ते मित्रांनो होती तब्बल 28 गाड्या। म्हणजे मित्रांनो विचार करून पहा, 10 गाड्या, 12 गाड्या आणि डबल, आणि मित्रांनो त्याच्याहून डायरेक्ट मित्रांनो डबल पेक्षाही म्हणजे जास्त संख्या ही तेथे मित्रांनो दाखल झाली। काल मित्रांनो हैदराबादला पण मित्रांनो कर्नूलच्या सुमारे 20 गाड्या कांदा हा दाखल झाला। बेंगलोरला मित्रांनो सुमारे 7 ते 8 गाड्या कांदा हा मित्रांनो दाखल झाला। म्हणजे मित्रांनो तब्बल काल 55 च्या वर कांदा गाड्या ह्या नवीन कांद्याच्या दक्षिण भारताच्या बाजार समितीमध्ये दाखल झाल्या। कारण मित्रांनो तेथे वातावरण साफ आहे आणि कांदा बाजार भाव सध्या कांद्याला चांगले मिळत आहेत, त्यामुळे आता तेथील शेतकरी हे कांदा मोठ्या प्रमाणात कांदा काढणी हे करत आहेत। मित्रांनो बरेचसे शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट करून सांगितलं की दक्षिण भारतामध्ये पाऊस चालू आहे आणि पावसामुळे कांद्याचं नुकसान झालं। मित्रांनो दक्षिण भारतात पावसाने कांद्याचं नुकसान झालं हे खरं आहे, हे मित्रांनो सत्य आहे, परंतु ते आता नाही, ते मित्रांनो मागच्या वेळेस जेव्हा पाऊस झाला होता तेव्हा झालं। आणि सध्या जो मित्रांनो पाऊस चालू आहे हा फक्त जो आहे मित्रांनो हा मध्य भारतात चालू आहे आणि उत्तर भारतातल्या काही ठिकाणी चालू आहे। आणि याच्यामध्ये मित्रांनो जो दक्षिण भारताचा भाग आहे हा सध्या मित्रांनो येणाऱ्या काही दिवस पूर्णपणे कोरडा आहे आणि त्यामध्ये फक्त आंध्र प्रदेशचा जो मित्रांनो समुद्र किनाऱ्यावरील जे मित्रांनो शहर आहेत त्याच्यामध्ये सध्या पाऊस हा चालू आहे। मित्रांनो काल जर आपण बघितलं तर काल मित्रांनो चेन्नईला मित्रांनो जो नवीन कांदा आहे याच्या सुमारे 35 गाड्या दाखल झाल्या आणि मित्रांनो नवीन कांद्याच्या 28 गाड्या कांदा हा चेन्नईला दाखल झाला। तरीही मित्रांनो चेन्नईला कांदा बाजार भावात काहीच घसरण झाली नाही आणि कांदा बाजार भाव हे चांगल्या प्रतीच्या कांद्याला 4800 रुपयापर्यंत केला। मित्रांनो अजूनही जो उन्हाळ कांदा आहे, जो जुना कांदा आहे, यालाच कांदा बाजार भाव हे मिळत आहेत आणि जो नवीन कांदा आहे हा मित्रांनो अजूनही जुन्या कांद्याच्या तुलनेत खूप जास्त रुपयांनी महाग आहे। त्यासोबतच मित्रांनो आपण जर बघितलं तर हैदराबादला एकूण 55 गाड्या जुन्या कांद्याच्या हे मित्रांनो आल्या आणि जो कर्नूलचा नवा माल आहे याच्या मित्रांनो सुमारे 20 गाड्या कांदा हा हैदराबादला आला। आणि मित्रांनो परिणामी हैदराबादला आपल्याला कांदा बाजार भावात 200 ते 300 रुपयांची घट ही जाणवली। हैदराबादला मित्रांनो कांदा बाजार भाव हे 5000 रुपये पार गेले होते, पण मात्र काल हैदराबादला फक्त एखादा लॉट हा 4800 रुपये आणि बाकीचा जो मित्रांनो जो मीडियम माल आहे हा 4200 ते 4600 रुपये या दर मित्रांनो तो विकला। त्यासोबत मित्रांनो जर आपण बेंगलोरला बघितलं तर बेंगलोरला काल अवखेत ही प्रचंड वाढ आपल्याला झालेली दिसून आली। मित्रांनो काल मित्रांनो बेंगलोरला सुमारे 195 कांदा गाड्यांची जी आवक आहे ही मित्रांनो दाखल झाली आणि याच्यातून सुमारे 39408 बॅगची आवक ही दाखल झाली होती। आणि यामध्ये मित्रांनो बेंगलोरला 100 रुपयांनी आपल्याला कांदा बाजार भाव घसरलेले दिसून आले। म्हणजे कांदा बाजार भावात आवक वाढून काही जास्त घसरण ही झालेली नाही आहे, पण मात्र आवकेत वाढ ही झालेली आहे। आणि आंध्र आणि कर्नाटकच्या सुमारे 7 ते 8 कांदा गाड्यांची आवक ही बेंगलोरला झाली। मित्रांनो पूर्वी फक्त 4 ते 5 गाड्यांच्या वर बेंगलोरला जो नवीन कांदा आहे तो येत नव्हता, आता तो पण मित्रांनो 7 ते 8 गाड्यांवर गेलेला आहे। म्हणून मित्रांनो जर मित्रांनो सध्या बाजारभाव हे चांगले आहेत, बाजारभाव हे दक्षिण भारतात 4000 4500 अशा प्रमाणात चांगल्या कांद्याला मिळत आहेत। आणि हेच बाजारभाव पाहून तेथील जो शेतकरी आहे, ज्या शेतकऱ्यांनी मित्रांनो नवीन कांद्याची लागवड केली आहे
तो शेतकरी आपल्याला हा दर मिळावा म्हणून आपला जो नवीन कांदा आहे हा लवकरात लवकर तयार करण्याचा प्रयत्न करत आहे आणि लवकरात लवकर तयार करून तो बाजार समितीत आणण्याचा प्रयत्न हा करीत आहे। मित्रांनो, आपल्याकडे जर आपल्या शेतात जर मित्रांनो आपण नवीन कांदा लागवड केलेला असेल आणि तो काढणीला आलेला असेल आणि बाजार समितीमध्ये 4,000 5,000 रुपयापर्यंत दर जर हे चालू असतील तर आपण तो काढणीला येण्यापूर्वीच 8 दिवसापूर्वी त्याची मित्रांनो काढणी ही सुरू करू। कारण मित्रांनो कांद्याला चांगले दर हे मिळत आहे, या अनुषंगानेच मित्रांनो कोणी ही गोष्ट करेल आणि यामुळेच मित्रांनो तेथे मित्रांनो सध्या वातावरण हे बरं असल्या कारणाने तेथील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात कांदा हा काढत आहेत। आता मित्रांनो याचा कांदा बाजारभावावर काय परिणाम होईल हे सध्या मित्रांनो आपल्याला सांगता येणार नाही, हे मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात स्पष्टच होईल। पण सध्या मित्रांनो याचा कांदा बाजारभावावर परिणाम हा झालेला नाही आहे। कारण मित्रांनो उन्हाळ कांदा एक वेगळा कांदा आहे आणि जो नवीन कांदा आहे हा मित्रांनो एक वेगळा आहे, याची मागणी अलग आहे, उन्हाळ कांद्याची मागणी अलग आहे। म्हणून मी आताही सांगतो की उन्हाळ कांद्यावर नवीन कांद्याचा जास्त काही परिणाम होणार नाही आहे। जर मोठ्या प्रमाणात मित्रांनो जर 100 गाडी 125 गाडी या हिशोबाने जर मित्रांनो जर तो कांदा दाखल झाला, सध्या मित्रांनो 50-55 गाड्याची तर या 2-3 बाजार समित्यांमध्ये त्याची काल ही आवक दाखल झाली। पण जर येणाऱ्या काळात जर मित्रांनो ही आवक 70 गाड्या 80 गाड्या 100 गाड्या जर गेली तरी मित्रांनो जो चालू कांदा बाजार भाव आहे याच्यात मित्रांनो 200 रुपयापर्यंत घट ही येण्याची शक्यता आहे। फक्त मित्रांनो जी आवक आहे हे उन्हाळ कांद्याची आवक वाढायला नाही पाहिजे। उन्हाळ कांद्याची जर मित्रांनो मोठ्या प्रमाणात आवक वाढली तर मात्र आपल्याला थोडासा जो धोका आहे तो मित्रांनो संभवू शकतो। मात्र मित्रांनो जे नवीन कांद्याची कितीही आवक वाढली तरी नवीन कांद्याचे एक गिराईक वेगळं असते आणि उन्हाळ कांद्याचा घेणारा मित्रांनो वेगळा असते आणि त्याच्यामध्ये मित्रांनो त्याच्या बाजारभावामध्येही सुमारे आपल्याला बराचसा डिफरन्स म्हणजे 500 ते 1000 रुपयापर्यंतचा डिफरन्स हा दिसून येत आहे मित्रांनो। म्हणून या सर्व गोष्टीवरूनच आपल्याला कांदा बाजारभावाचं गणित हे येणाऱ्या काही दिवसात कळेल आणि सध्या मित्रांनो कांद्याची जी मागणी आहे हे सर्वत्र देशभर त्यासोबत मित्रांनो विदेशातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे। फक्त मित्रांनो आपल्याला आंध्र आणि कर्नाटकाच्या नवीन कांद्यापेक्षाही जर मोठा धोका जर कोणाचा असेल तर तो आहे मित्रांनो नाफेडच्या कांद्याचा। कारण नाफेडने मित्रांनो जो चांगला कांदा आहे आणि जो उन्हाळ कांदा आहे हा मित्रांनो साठवून ठेवला आहे। म्हणून नाफेडचा कांदा जर आला बाजारात आणि तो जर मित्रांनो स्वस्त दराने विकला, मित्रांनो मी तुम्हाला पूर्वी सांगितलं आहे की नाफेड पण आपला कांदा काही 20 आणि 25 रुपये दराने हा विकणार नाही आहे। नाफेड पण मित्रांनो आपला कांदा फक्त चालू दराच्या 5 रुपये दरानेच कमी विकेल। म्हणजे हा जर 40 चालू असेल तर तो 35 विकेल, तो जर 35 चालू असेल तर हा 30 विकेल। म्हणजे कांदा बाजारावर फक्त 2 ते 3 रुपयाचाच परिणाम। तर मित्रांनो कसा वाटली ही माहिती हे आपल्याला कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा। धन्यवाद।